नमस्कार. आज आहे 24 नोव्हेंबर. निवडून आलोय बहिणींचा आशीर्वाद, आता पैशांचा पाऊस पाडणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तर बघा, लाडकी बहिणी संदर्भातली आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार होणार आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पाठीमागेच घोषणा केलेली आहे की आम्ही तुम्हाला आता 2100 रुपये देणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आता सर्वात मोठी गुड न्यूज आणि खुशखबर समोर आलेली आहे. केलंय काम भारी, आता पुढची तयारी. तर बघा, लवकरच राज्यामध्ये आता महायुतीचं सरकार बनणार आहे, ही गोष्ट कन्फर्म झालेली आहे. कारण की विधानसभा निवडणुकीमध्ये वन साइड रिझल्ट आलेला आहे. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील. तर या ठिकाणी बघा, त्यांचे तुम्ही ट्विट या ठिकाणी पाहू शकता. द महायुती एक साथ आहे असं त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही लवकरच हे सरकारची शपथविधी घेणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींनी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा त्यांनी अपडेट दिलेले आहे. त्यांनी असं सांगितलं की लाडक्या बहिणींनी आम्हाला आशीर्वाद दिले, आमच्यावरती खूप प्रेम केलं, तसंच आम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी वोटिंग केलं असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आता लवकरच आम्ही त्यांना खुश करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, सर्वजण आता लाडक्या बहिणींना खुश करणार आहेत. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जे काही राहिलेले आहेत, पुढचा हप्ता असेल, सर्व पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे. महायुती सरकारने सर्वात मोठी या ठिकाणी ही अपडेट दिलेली आहे. तसेच बघा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा पत्रकारांशी बोलताना सांगितलं की लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. इतका अंडर करंट होता की विरोधक आडवे पडले. आता आर्थिक शिस्त लावावी लागेल असं विधान अजितदादा पवार यांनी केलेलं आहे, महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री. ठीक आहे. त्यामुळे बघा, आता त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला विजय मिळालेला आहे, तसेच ही योजना गेम चेंजर ठरलेली आहे या निवडणुकीमध्ये. त्यामुळे आता लवकरच आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढचा हप्ता जमा करणार आहोत, अशी अपडेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. तसेच बघा, या ठिकाणी खूप मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आतापर्यंतची मोठी अपडेट, ओरिजिनल अपडेट. या ठिकाणी बघा, पत्रकारांशी बोलताना आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, जनतेने विश्वास दाखवला आहे, जनतेने महायुती सरकारवरती विश्वास ठेवलेला आहे, आम्ही तो विश्वास पूर्ण करणार आहोत आणि जे काही त्यांनी प्रॉमिसेस केलेले होते, वचन दिलेले होते, ते सर्व पूर्ण करणार आहोत. त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की आता आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता जनतेची जे काही आम्ही प्रॉमिस केलेलं होतं, वचन दिलेलं होतं, जी काही कामे होती, लाडकी बहीण योजनेसंदर्भातले सुद्धा पैसे लवकरच महिलांच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जनतेचे आभार मानलेले आहेत. आम्ही जे काम केलं याची पोचपावती दिली, लाडक्या बहिणींनी आम्हाला पोचपावती दिली, असं त्यांनी सांगितलेलं आहे. लाडक्या बहीण योजना खूप जास्त प्रमाणामध्ये गेम चेंजर ठरली असं सुद्धा ते म्हटलेले आहेत. त्यामुळे बघा, आता लाडक्या बहिणींना लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खुश करणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता थेट 2100 रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती समोर आलेली आहे. ठीक आहे. तसेच भविष्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे निश्चितच वाढणार आहेत, या संदर्भात सुद्धा आता अपडेट समोर आलेले आहे. तर सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे. तर ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे, येत्या सोमवारी नव्या सरकारचा वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होणार आहे. तर या ठिकाणी बघा, आता हा शपथविधी महायुती सरकारचा होणार आहे. आज या ठिकाणी बघा, आज तारीख आहे 24 तारीख आणि आज आहे संडे, म्हणजे रविवार आहे. आज काही वगैरे प्रोसेस होणार नाहीये. आता सोमवारी डायरेक्टली बघा, नव्या सरकारचा वानखेडे स्टेडियम वरती शपथविधी होणार आहे. माहितीला बघा, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जागा मिळालेल्या आहेत 236, महाविकास आघाडीला 49 जागा मिळालेल्या आहेत आणि इतर पक्षांना 3 जागा मिळालेल्या आहेत. हा निवडणुकीचा निकाल आहे. टोटल जागा 288 होत्या. ठीक आहे. युट्यूबवरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत आणि भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट करून विचारलं आहे की या ठिकाणी बघा, आम्ही तुम्हाला सहकार्य केले, आता तुम्ही पण आम्हाला सहकार्य करावे दादा प्लीज. तर म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींचं आता एकच मत आहे की दादा, की आम्ही तुम्हाला मत देऊन खूप मोठं सहकार्य केलेलं आहे, आता तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत ते लवकरात लवकर आमच्या खात्यामध्ये पाठवा, असं सर्व लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे. या ठिकाणी बघा, कॉंग्रॅच्युलेशन दादा, जिंकवलं आता, लाडकी बहिणीला 3000 दर महिन्याला भेटला पाहिजे, आम्ही वोटिंग दिले आहे,
दादाला सगळ्या बहिणींनी असं त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्या बहिणींनी तुम्हाला वोटिंग केलेलं आहे असं भरपूर जणांनी भरपूर ताईंनी कमेंट केलेलं आहे. तर बघा, तुम्ही काळजी करू नका. आता महायुती सरकार लवकरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे दरमहा जमा करणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला पैसे कधीपर्यंत मिळतील त्या संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे. तर बघा, या ठिकाणी महायुतीचं सरकार बनणार आहे हे या ठिकाणी निश्चित झालेलं आहे. आता मुख्यमंत्री कोण होईल, उपमुख्यमंत्री कोण असेल या संदर्भात सुद्धा अपडेट लवकरच येणार आहे. तोच लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण संदर्भातली सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना आता महायुतीचं सरकार येणार हे फिक्स झालेलं आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पाठीमागे स्पष्टपणे सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजना ही परमनंट योजना आहे. तर या ठिकाणी बघा, आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही मिळणार, तर थेट त्यांना 2100 रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे जवळपास 600 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 100% 2100 रुपये जमा होणार आहेत, अशी अपडेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे. युट्यूब वरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत. जर तुम्ही आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण की याच युट्यूब चॅनलवरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व A to Z अपडेट पाहायला मिळतील. तसेच बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांशी बोलताना त्यांनी काही विधान केलेले आहेत. ते म्हणाले, जनतेने आम्हाला निवडून दिले आहे, जनतेने आम्हाला खूप जास्त आशीर्वाद दिलेले आहेत. तसंच देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, त्यांनी सुद्धा सांगितलं जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे आणि खूप जास्त त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले आहे. सर्व लाडक्या बहिणी आम्हाला पावलेल्या आहेत असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना लवकरच खुश करणार आहोत आणि हे सुद्धा सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना परमनंट योजना आहे आणि तुम्हाला 2100 रुपयाचा लाभ मिळणार आहे, अशी घोषणा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे. तर बघा, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे, आता सरकार स्थापन होणार आहे आणि मुख्यमंत्री पदाबाबत या ठिकाणी अपडेट आलेले आहे. तर बघा, मुख्यमंत्री पदाबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ, ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे महायुती सरकारचं मुख्यमंत्री पदासंदर्भात ऍडव्हान्स मध्ये काहीही ठरलेलं नाही. त्यासाठी आता ते बैठक घेणार, त्यानंतर तो निर्णय होणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही अपडेट दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते बोललेले आहेत. ते काय म्हणाले तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने कमाल केली, बहिणी महायुतीच्या मागे उभ्या राहिल्या असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधान केलेलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेने खूप जास्त कमाल केलेली आहे महायुती सरकारला निवडून देण्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा, या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघा, आता तुम्हाला पैसे कधी येणार तर बघा, आता सध्या निवडणुकीचा काल निकाल लागलेला आहे, आज काही प्रोसेस होणार नाही, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, आज रविवार आहे, सर्वांना सुट्टी आहे. आता महायुतीचं सरकार येणार, स्थापन होणार हे तर कन्फर्म झालं. आता बघा, पुढची प्रोसेस काय होणार की सरकार या ठिकाणी त्यांची बैठका वगैरे होणार, कोणाला मुख्यमंत्री करायचं, कोणाला उपमुख्यमंत्री करायचं. भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या 3 पक्ष या ठिकाणी आहेत आणि या तिघांमध्ये आता बैठक होणार. कोणाचे किती जागा निवडून आलेल्या आहेत सर्व गोष्टी या ठिकाणी कॅल्क्युलेट होणार. त्यानंतर बघा, पद वगैरे वाटप होणार, कोणाला कोणतं पद द्यायचं, मंत्रिपद जे काही असतील, कॅबिनेट मंत्रिपद वगैरे, ते सर्व आता वाटप वगैरेची प्रोसेस सुरू होणार. त्यानंतर मग लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार. कारण की बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे, जर या ठिकाणी बघा शासन बनल्यानंतर म्हणजे सरकार स्थापन झाल्यानंतरच कोणता पण निर्णय घेणार ना, ते सरकार स्थापन व्हायच्या अगोदर ते निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे पाठवू शकत नाहीत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की सरकार पहिल्यांदा स्थापन होणार, ही सर्वात पहिली स्टेप असणार. या ठिकाणी बघा, सरकार स्थापन होईल, सरकार स्थापन झालं की त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणलं तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्यामुळे बघा, सरकार स्थापन आता शपथविधी तर सोमवारी आहे, तर या ठिकाणी बघा, सोमवारचा दिवस आणि त्यानंतर मंगळवारचा दिवस, हे 2 दिवस तुम्ही सोडून द्या किंवा हे 2 दिवस अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे सरकार स्थापनच्या सर्व प्रोसेसमध्ये. बैठका, चर्चा वगैरे या सर्व गोष्टी त्या दिवशी होणार. त्यानंतर बघा, त्यानंतर वार आहे बुधवार, तर बुधवारपासून महिलांच्या खात्यामध्ये एक पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते असा एक अंदाज वर्तवला जात आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खूप मोठी खुशखबर दिलेली आहे. तर बघा, लाडकी बहिणींना आता सरकार स्थापन होणार, त्यानंतर लगेच डिसेंबरचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये पाठवणार. म्हणजे असं नाहीये की आतापर्यंत बघा, तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे तर पैसे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये ऑलरेडी मिळालेत, तुम्हाला ऑक्टोबर मध्येच दिले नोव्हेंबरचे पैसे. आता जे तुम्हाला पैसे येणार आहेत महिलांना, लाडक्या बहिणींना, ते डिसेंबरचे येणार आहेत. तर हे डिसेंबरचे पैसे आता तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये नोव्हेंबर मध्येच मिळणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
साहेब यांनी केलेले आहे। त्यामुळे बघा पुढील 2 दिवसात, आता इथून आपण 2 दिवस पकडूया, हे 2 दिवस सोडून द्या, हे 2 दिवस झाले की त्यानंतर बघा लगेच सरकार वगैरे स्थापन होणार आणि ताबडतोब निर्णय घेतला जाणार। कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी वचन दिलेलं होतं किंवा त्यांनी घोषणा केलेली होती की आम्ही डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरलाच ऍडव्हान्स मध्ये महिलांच्या खात्यामध्ये आमचं सरकार स्थापन झालं की करणार आहोत, पाठवणार होतो। त्यामुळे बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की आम्ही डिसेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात नोव्हेंबरला पाठवणार आहोत, म्हणजे ऍडव्हान्स मध्ये पाठवणार आहोत। त्यामुळे बघा आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत, कारण की महायुती सरकार सर्व लाडक्या बहिणींवरती खूप खुश आहे। कारण की त्यांनी जे निवडणुकीमध्ये जे वोटिंग केलेलं आहे त्यामुळे सर्व सरकार असेल, सर्व तिन्ही पण पक्ष असतील, या ठिकाणी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, सर्वजण लाडक्या बहिणींवरती खुश आहेत। त्यामुळे लवकरच आता महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। ही माहिती आवडली असेल तर आपल्या मिस्टर रँडम मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर